माझ्यासोबत खासदार उज्ज्वल निकम आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करू. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत. सर, काल तुम्ही शपथ घेतली आणि कालच सुप्रीम कोर्टाचा एक मोठा निर्णय आलेला आहे मुंबई बॉम्बस्फोटान 2007च्या संदर्भात, ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाला स्थगिती दिली आहे. त्या प्रकरणाचे काय कंगोरे आहेत सर? माझा पाय चांगला आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? चांगला आहे. योगायोगाची ही गोष्ट आहे. परंतु एक निश्चित आहे की रेल्वे बॉम्बलास्टमधील सर्व आरोपींची निर्दोष सुटका होणं हे प्रत्येकाला धक्कादायक होतं. अर्थात हा सदरचा खटला मी चालवला नव्हता, परंतु 7 मिनिटाच्या आत 7 शक्तिशाली बॉम्ब स्फोट होतात आणि तेही लोकल रेल्वेच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये. आणि याचं तपासाचं आरोपपत्र हे ATSने दाखल केलं होतं. काही प्रत्यक्ष पुरावे होते त्यांच्याकडे असा त्यांचा दावा होता. काही आरोपींची कबली जबाब होता मकोकाखाली. आणि एकूण 5 आरोपींना फाशीची शिक्षा आणि उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. परंतु या सगळ्यांची निर्दोष मुक्तता उच्च न्यायालयाने केली आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने याला स्टे दिलेला आहे या निकालाला. परंतु जे आरोपी सुटले असतील त्यांच्या बाबतीत नेमके काय आदेश झाले बघावे लागतील. या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल मी काही बोलणार नाही, कारण आता ते मॅटर न्यायालयीन प्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट आहे. परंतु या निमित्ताने एक गोष्ट मात्र निश्चित प्रकर्षाने जाणवते की ज्या वेळेला आरोपीला शिक्षा होते त्याविरुद्ध तो अपील हायकोर्टात दाखल करतो, ते अपिलाची सुनावणी जवळजवळ 5-5, 7-7 वर्ष होऊ शकत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु जे आरोपींची निर्दोष सुटका होती सत्र न्यायालयातून त्यांच्याविरुद्ध सरकार देखील अपील करतं. त्या अपील अगेन्स्ट ॲक्विटल, सुटकेच्या विरुद्ध जे सरकार अपील करतं त्याची सुनावणी आज उच्च न्यायालयामध्ये 12-13 वर्ष प्रलंबित होत असते, येऊ शकत नाही. त्यामुळे खालच्या न्यायालयाचा निकाल चूक की बरोबर हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात कायम होत असतो. आणि म्हणून हा डिले जो आहे हा दूर करण्याकरता काय प्रयत्न करता येतील या संदर्भात देखील मी या देशाचे कायदा मंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांच्याशी देखील चर्चा करणार आहे की आपल्याला काय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल करता येईल की जेणेकरून न्यायमूर्तींची संख्या उच्च न्यायालयात वाढवायची असल्यास किंवा अधिक बेंचेस हे स्पेसिफिक रिझर्व करण्याकरता काय करता येईल याची देखील मी चर्चा करेल. जसं तुम्ही म्हटलं सर, पायगुण चांगला आहे, पण त्यामध्ये जर बघितलं तर हा ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, आता त्यांनी स्थगिती दिली आहे मुख्य निर्णयाला, म्हणजे जो कोर्टाने निर्णय दिला आहे. पण हे जे उर्वरित निर्दोष आहेत त्यांना कोर्टाने म्हटलंय त्यांना पुन्हा दोषी ठरवता येत असेल तर त्यांना किंवा पुन्हा जे आता बाहेर आहेत त्यांना पुन्हा आतमध्ये घ्यायचं असेल किंवा तुरुंगात घ्यायचं असेल तर काय प्रक्रिया असते, कशा पद्धतीनं काय प्रक्रिया? या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं यावरती या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असेल. त्यावरती बाकी ताच करणं हे योग्य होणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जे आरोपी सुटलेले आहेत त्यांनी तुरुंगात किती वर्ष तुरुंगात आहेत, कारण सर्वोच्च न्यायालयाचे लॉंग इनकार्सेनेशन, अधिक काळ तुरुंगात राहिले असेल त्याला जामीन मिळण्याचा हक्क प्राप्त असतो, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. परंतु आता बघूया, थोडा वेळ अवधी काढा, स्पष्ट होईल बाब काय ते स्पष्ट होईल. पण ज्या पद्धतीनं चर्चा अशी आहे की साधारणतः हे जे निर्दोष सुटले आता बाहेर आहे, पण त्यांना या सुनावणी दरम्यान पुन्हा त्यांना अरेस्ट होऊ शकते का? नाही, मी यावर काही बोलणार नाही. नाही. थँक्यू. हे होते उज्ज्वल निकम, खासदार आहेत, आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी जर बघितलं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ह्या संपूर्ण निर्णयावरती त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.